नमस्कार मित्रांनो, हस्तिनापूरच्या दिशेने वाहणाऱ्या त्या पवित्र जलावर पहाटचा प्रकाश पडत होता. पण त्या उजेडातही आनंद नव्हता. राजनगरी जागी होत होती, तरीही तिच्या हृदयात अस्वस्थता होती. कारण इतिहासाच्या पटलावर आज असा दिवस उगवत होता ज्याचा अर्थ कुणालाही अजून कळालेला नव्हता. राजमहल उभा होता, भव्य वैभवशाली, पण आज शांतता होती. ती शांतता समाधानाची नव्हे, तर नियतीच्या निर्णयाची वाट पाहणारी होती. सिंहासन रिकामे होते. ते रिकामे पण केवळ सोन्याच्या आसनाचे नव्हते, तर एका पराभूत पण धर्मनिष्ठ राजाच्या मनाचे होते. राजा संवरण त्या क्षणी राजवाड्यात नव्हता. तो गंगेच्या काठी उभा होता. मुकुटाशिवाय, राजवस्त्राशिवाय त्याच्या डोळ्यात पाणी होते. पण ते अश्रू नव्हते, ते होते जबाबदारीचे ओझे. त्याने हळूच माती उचलली, कपाळाला लावली आणि आकाशाकडे पाहत पुटपुटला, हे देवांनो, आज मी राजा म्हणून हरलो आहे, पण माझ्या वंशाचा धर्म हरू देऊ नका. त्या क्षणी कुणालाच ठाऊक नव्हते की याच प्रार्थनेतून, याच वेदनेतून आणि याच त्यागातून एक महान युगाचा अंकुर फुटणार होता. कारण आज नाही, उद्या नाही, पण लवकरच कुरु जन्माला येणार होता. शांतता पसरली होती. गंगा नदी वाहत होती, पण तिच्या लाटातही आज वेगळाच गंभीरपणा होता. राजवाड्यातील दिवे पेटले होते, पण मनात अंधार दाटलेला होता. कारण आज राजा संवरण यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणाचा क्षण येणार होता. राजा संवरण आणि तपस्येचा मार्ग. राजा संवरण एक पराक्रमी, धर्मनिष्ठ राजा, हस्तिनापूरचा गौरव. पण नियतीने त्याला एका कठोर परीक्षेत टाकले होते. एका युद्धात पराभूत झाल्यावर शत्रूने त्याचे राज्य हिसकावून घेतले. पराभव फक्त तलवारीचा नव्हता, तो आत्म्याचा होता. राजा संवरणाने राजपद सोडले, राजवाडा सोडला, सत्ता सोडली आणि तो निघून गेला वनात. वनवास आणि शोक. वनात तो दिवस रात्र तपश्चर्या करू लागला. उपाशी पोटी ध्यानात देवाचे नामस्मरण करत, हे देवांनो, माझे राज्य गेले, माझा अभिमान गेला, पण धर्म जिवंत ठेव. तो रडत नसे, पण त्याच्या मनात वेदना होत्या. स्वर्ण हा सूर्यदेवाचा एक निष्ठावंत भक्त होता. तो दररोज मोठ्या भक्तीने सूर्याची पूजा करत असे. सूर्यदेवाची पूजा करेपर्यंत तो एक घोटही पाणी पित नसे. एके दिवशी सावरण एका डोंगरावर शिकार करायला गेला. धनुष्यबाण घेऊन तो डोंगरावर फिरत असताना त्याला एक आश्चर्यकारक सुंदर तरुणी दिसली. ती सौंदर्याची मूर्ती होती. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग काळजीपूर्वक बनवलेला आणि सजवलेला होता. सावरणने अशी स्त्री पाहण्याची कल्पनाही केली नव्हती. तो तिच्यावर मोहित झाला. इतर सर्व काही विसरून स्वतःला तिच्या स्वाधीन केले. तिच्या जवळ जाऊन तो तहानलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला, तन्वीगी, तू कोण आहेस? तू देवी आहेस, गंधर्व आहेस की किन्नरी? तुला पाहून माझे हृदय उत्तेजित झाले आहे. माझ्यासोबत तुझ्या गंधर्व विवाहाचा आनंद घे. पण त्या तरुणीने सवर्णाच्या बोलण्याचा प्रतिसाद दिला नाही. ती काही क्षण सवर्णाकडे पाहत राहिली, नंतर गायब झाली. तरुणी गायब झाल्यानंतर सवर्ण अत्यंत अस्वस्थ झाला. त्याने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि वेड्यासारखा विलाप करू लागला. सुंदर बाई, तू कुठे गेलीस? ज्याप्रमाणे सूर्याशिवाय
कमळ सुकते आणि पाण्याशिवाय वनस्पती सुकते, त्याचप्रमाणे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुझ्या सौंदर्याने माझे हृदय मोहित केले आहे. कृपया प्रगट व्हा आणि मला सांगा की तू कोण आहेस आणि मी तुला कसे मिळवू शकतो. ती तरुणी पुन्हा प्रगट झाली. स्वर्णाकडे पाहून ती म्हणाली, राजा, मी तुझ्यावर मोहित झाले आहे, पण मी माझ्या वडिलाच्या आज्ञेत पाहिलेली आहे. मी सूर्यदेवाची धाकटी कन्या आहे. माझे नाव तप्ती आहे. माझे वडील परवानगी देईपर्यंत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. जर तुम्हाला मला मिळवायचे असेल तर माझ्या वडिलांना प्रसन्न करा. तिचे विधान पूर्ण करून ती तरुणी पुन्हा गायब झाली. सवर्ण वेड्यासारखा विलाप करू लागला. तो घाबरलेल्या अवस्थेत जमिनीवर पडला आणि पर्वत त्याच्या तप्ती तप्ती या ओरडण्याने प्रतिध्वनित झाला. तप्तीला हाक मारताना स्वर्ण जमिनीवर पडला आणि बेशुद्ध पडला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला पुन्हा तप्ती आणि तिचे शब्द आठवले. जर तुला मला मिळवायचे असेल तर माझ्या वडिलांना सूर्यदेवाला प्रसन्न करा. त्यांच्या परवानगीशिवाय मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. सवर्णाच्या नसामध्ये विजेची लाट उसळली. त्याने स्वतःशी विचार केला, मी तप्तीला जिंकण्यासाठी सूर्यदेवाची पूजा करेन. त्यांना प्रसन्न करण्यासाठी मी सर्व काही विसरून जाईन. सवर्ण सूर्यदेवाची पूजा करू लागला. हळूहळू वर्षे गेली आणि सवर्ण ध्यान करत राहिला. शेवटी सूर्यदेवाने सवर्णाची परीक्षा घेण्याचा विचार केला. रात्र झाली होती. आजूबाजूला शांतता होती. सवर्ण डोळे मिटून ध्यानात बसला होता. अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, सवर्ण, तू येथे तपश्चर्येत गुंतला आहेस. तुझी राजधानी जळत आहे. सवर्ण त्याच्या जागी शांतपणे बसला होता. त्याच्या हृदयात दुःखाचा एकही लकवा उमटला नाही. पुन्हा त्याच्या कानावर दुसरा आवाज आला, सवर्ण, तुझ्या कुटुंबातील सर्वजण आगीत मरण पावले. तरीही तो हिमालयासारखा दृढपणे बसून राहिला. तिसऱ्यांदा त्याच्या कानांना एक आवाज ऐकू आला, सवर्ण, तुझे लोक दुष्काळाच्या आगीत भस्म होत आहेत. लोक तुझ्या नावाचा तिरस्कार करतात. तरीही त्याने दृढ निश्चयाने तपश्चर्या सुरू ठेवली. सूर्यदेव त्याच्या चिकाटीने प्रसन्न झाले आणि प्रगट झाले आणि म्हणाले, सवर्ण, मी तुझ्या दृढनिश्चयाने प्रभावित झालो आहे. मला सांग, तुला काय हवे आहे. सवर्णाने सूर्यदेवाला नमस्कार केला आणि म्हणाला, प्रभू, मला तुझी मुलगी तप्तीशिवाय काहीही नको आहे. कृपया मला तप्ती द्या आणि माझे जीवन यशस्वी करा. सूर्यदेवाने आनंदाने उत्तर दिले, सवर्ण, मला सर्व काही माहीत आहे. तप्तीही तुझ्यावर प्रेम करते. तप्ती तुझी आहे. सूर्यदेवाने त्याची मुलगी तप्तीचे लग्न सवर्णाशी केले. सवर्णाने तप्तीला घेऊन त्याच पर्वतावर राहू लागला आणि सुखाच्या लालसेने तो आपल्या प्रजेलाही विसरला. दरम्यान सवर्णाच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला. जमीन सुकली, विहिरी, तलाव आणि झाडे सुकली. लोक उपाशी राहू लागले. लोक राज्य सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करू लागले. जेव्हा एखाद्या देशाचा राजा काम वासनेत बुडतो तेव्हा त्याच्या प्रजेचे हे दुर्भाग्य असते. सवर्णाचा मंत्री खूप बुद्धिमान आणि उदार होता. तो सवर्णाचा शोध घेण्यासाठी निघाला. भटकती करत तो त्याच डोंगरावर पोहोचला जिथे सवर्ण तप्ती सोबत राहत होता. तप्ती सवर्णाला पाहून शहाण्या मंत्र्यांना समजले की त्यांचा राजा त्या स्त्रीच्या सौंदर्यात अडकला आहे. मंत्र्याची हुशारीने
काम केले. सवर्णाला वासनेच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी त्याने दुष्काळाच्या आगीत जळणाऱ्या लोकांची चित्रे काढायला सांगितली. त्याने ती चित्रे सवर्णासमोर सादर केली. तो सवर्णाला म्हणाला, महाराज, मी तुम्हाला चित्रांचे पुस्तक सादर करू इच्छितो. मंत्र्यांनी चित्राचे पुस्तक सुवर्णाला दिले. सुवर्ण त्याची पाने उलटू लागला. एका पानावर लोक झाडांची पाने खात होते. दुसऱ्या पानावर माता आपल्या मुलांना विहिरीत टाकत होत्या. दुसऱ्या पानावर भुकलेले लोक कच्चे प्राण्याचे मांस खात होते आणि दुसऱ्या पानावर तहानलेले लोक हाताने चिखल चाटत होते. सुवर्णने चित्राकडे पाहिले आणि गंभीरपणे विचारले, हे कोणत्या राज्याचे लोक आहेत? मंत्र्यांनी अतिशय मंद आणि प्रभावी आवाजात उत्तर दिले, त्या राज्याचे नाव सुवर्ण आहे. सुवर्ण आश्चर्यचकित झाला. त्याने मंत्र्याकडे आश्चर्याने पाहिले. मंत्री पुन्हा त्याच पद्धतीने बोलला, मी खरे सांगतोय महाराज, हे तुमच्याच लोकांचे दृश्य आहे. लोक उपासमारीने मरत आहेत. सर्वत्र गोंधळ आहे. राज्यात अन्न नाही आणि पाणीही नाही. पृथ्वीची छाती फुटली आहे. महाराज, झाडेही तुम्हाला हाक मारत सुकली आहेत. हे ऐकून सुवर्णाचे हृदय थरथरले. तो उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या लोकांची ही अवस्था आहे आणि मी येथे समाधीत पडून आहे. मला लाज वाटली पाहिजे. मंत्री, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला जागे करून खूप उपकार केले आहे. सुवर्ण तप्तीला घेऊन त्याच्या राजधानीत पोहोचला. तो येताच मुसळधार पाऊस पडला. कोरडी जमीन हिरवळीने व्यापली गेली. दुष्काळ नाहीसा झाला. लोक आनंदाने आणि शांततेने जगू लागले. त्यांनी स्वर्णाची देव म्हणून आणि तप्तीची देवी म्हणून पूजा केली. काही काळाने तप्ती गर्भवती झाली. राजमहालात उत्साह पसरला. पण तप्तीच्या मनात एक वेगळाच भाव होता. हा बालक सामान्य नसेल. ती स्वतःशीच म्हणत असे, तो एका युगाचा भार घेऊन येणार आहे. सवर्ण रोज तिच्या पोटावर हात ठेवून म्हणे, माझ्या लेकरा, तू राजा होशील की नाही माहीत नाही, पण धर्मनिष्ठ माणूस हो. एक शुभ पहाटे उजाडली. आकाशात सोनसळी सूर्य उगवला. गंगा शांत वाहत होती आणि त्या क्षणी तप्तीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. बालक रडला नाही. तो शांत होता. गंभीर राजगुरूंनी घोषणा केली, हा बालक कुरूपणातून नव्हे, कठोर तपस्येतून जन्मलेला आहे. याचे नाव असेल कुरू. कुरू इतर मुलांसारखा नव्हता. तो खेळत असे पण तोडफोड नसे. तो बोलत असे पण जपून. लहान वयातच तो प्रश्न विचारे, धर्म म्हणजे काय? राजा कोणासाठी असतो? गुरु एकमेकाकडे पाहून म्हणत, हा मुलगा सामान्य नाही. युवावस्थेत कुरूने राज्य स्वीकारले. पण राज्य स्वीकारण्याआधी तो वनात गेला. त्याने तपश्चर्या केली. भूमी नांगरली. उपवास केले. देव प्रसन्न झाले. ते म्हणाले, तू जिथे तपस्या केलीस ती भूमी सदैव पवित्र राहील. तीच भूमी पुढे ओळखली जाऊ लागली. हस्तिनापूर, कुरुक्षेत्र. कुरूने राज्य केले, पण कधी स्वतःसाठी नव्हे. त्याच्या वंशातून पुढे भीष्म, पांडव, कौरव जन्मले. महाभारताची बीजे याच धर्मराजाने पेरली. कुरू वृद्ध झाला. एक दिवस त्याने शांतपणे देह ठेवला, पण त्याचा धर्म, त्याची तपस्या, त्याचा त्याग आजही जिवंत आहे. कुरूचा जन्म म्हणजे एका राजपुत्राचा जन्म नव्हता. तो होता दुःखातून जन्मलेला धर्म, प्रेमातून घडलेली नियती आणि त्यागातून उभे राहिलेले युग.
जो स्वतःसाठी जगत नाही तोच इतिहास घडवतो. आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.